मध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे। या प्रकरणातील सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे। फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फहीम खानसह इतर 50हून अधिक आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख आहे। लोकांनी हिंसेकरता चिथावणी दिल्याचाही आरोप त्याच्यावर आहे। सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर नागपूरमध्ये आजही 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायमच ठेवली गेली आहे। संवेदनशील भाग असल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। क्यूआरटीएस आरपीएफच्या तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हेगारांची धरपकड करण्याकरता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 10 पथकं तैनात आहेत। सीसीटीव्ही तपासून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची अजूनही ओळख पटवली जाते। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, काय अपडेट? सुवर्णा, खरं तर आता या घटनेला आज 3 दिवस झालेले आहे। या 3 दिवसानंतरही आपण पाहू शकतो ज्या भागामध्ये ही सगळी दंगल उसळली होती त्या या चिटणीसपुरा भागामध्ये जे आहे ते अद्यापही पोलिसांची संचारबंदी तिसऱ्या दिवशी कायम आहे। फक्त चिटणीसपुरा भाग नाही तर नागपूर शहरातले 11 जे संवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी जी आहे ती ही संचारबंदी कायम आहे। आता या सगळ्या भागामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। लोक जे आहेत ते आता बाहेर यायला लागले आहेत, मात्र बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची जी आहे ती पोलिसांकडून जी आहे ती कसून चौकशी केली जात आहे। ज्या या संवेदनशील भागामध्ये जे आहे ते ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यात मग क्यूआरटीच्या टीम असेल, SRPFच्या टीम असतील, या सगळ्या टीम ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते पोलिसांनी आतापर्यंत 200पेक्षा जास्त आरोपींची ओळख पटवलेली आहे आणि त्यातल्या 79 लोकांना जे आहेत ते नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसं यामध्ये नवीन खुलासे जे आहेत ते होत आहेत। कारण आपण पाहिलं होतं की हा सगळा कट जो होता हा सुनियोजित होता आणि या सुनियोजित कटाच्या साठी ज्या ते सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता, ज्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आला होता, ज्या IP लिंकचा वापर करण्यात आलेला होता, त्या IP लिंकवर आता पोलिसांनी जी आहे ती पेट्रोलिंग वाढवायला सुरुवात केलेली आहे। आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आता जवळपास 69 लोकांवर जे आहे ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फहीम खानचा देखील समावेश आहे। कारण आपण पाहिलं होतं काही व्हिडिओ देखील समोर आले होते, त्यानुसार फहीम खान आणि त्याच्या 50 ते 60 साथीदारांनी पहिले नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता। त्यानंतर शिवाजीपुतळा परिसरामध्ये देखील जे आहे ते पोलिसांसोबत त्यांनी अरेरावी केली होती। एकंदरीत फहीम खान आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्ष्य निर्धारित केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी तणाव घडवायचा आणि त्यासाठी जे आवश्यक आहे त्या सगळ्या उपाययोजना त्यांनी आधी करून ठेवल्या होत्या। कारण हल्लेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब असेल, तलवारी असेल, इतर धारदार शस्त्र असेल, हे सगळं हल्लेखोरांकडे होतं। त्यामुळे दिवसभर जो आहे तो हा सगळा कट रचण्यात आला होता आणि या कटाचाच एक भाग म्हणून जे आहे ते रात्रीच्या वेळी हा हिंसाचार झाला होता। आता 3 दिवस झालेला आहे। पोलीस तपास देखील मोठ्या प्रमाणात समोर गेलेला आहे। 200 आरोपींची ओळख पटविण्यात आलेली आहे। त्यातले 80 लोक आता ताब्यात घेतलेले आहेत। इतर आरोपी ताब्यात घेणं आणि या सगळ्या घटनेचा मास्टरमाइंड फहीम खानच होता की याच्या मागे आणखी कोणी सूत्रधार आहे, या सगळ्या बाजूने जो आहे तो नागपूर पोलिसांचा तपास इथून पुढे सुरू आहे। बरोबर, धन्यवाद उदय, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।